श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित वरप्रार्थना व नवरत्नहार या म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या चिंतनपर पुस्तकातील आज ऐकूया नवरत्नहार एक चिंतन याचा भाग 12वा। स्वामीजींची परंपरा मुळी ज्ञानदेव एकनाथांची. त्यांना गुरुपरंपरेनं हे ज्ञानवैभव प्राप्त व्हावं हे स्वाभाविक आहे. या ज्ञानप्राप्तीचं आणखी लक्षण स्वामीजी पुढील ओवीत मांडत आहेत. तुटला विषयाचा लाग, निमाला जन्ममरणाचा भाग, फिटला जीवदशा पांग, सामरस्ये. विषय याचा अर्थ इंद्रिये किंवा मन यांना गोचर होणारी वस्तू. उदाहरणार्थ डोळा हे इंद्रिय आणि रूप हा त्याचा विषय. नाक हे इंद्रिय आणि गंध वास हा त्याचा विषय. शब्द रूप रस गंध आणि स्पर्श हे 5 विषय आहेत. 5 इंद्रिय आणि 5 विषय यांचा लाग परस्परांशी जडून गेलेला आहे. लाग म्हणजे पकड, संभव, खटाटोप, संकट, सामर्थ्य. या दोघांची एकमेकांशी घट्ट मिठी पडलेली आहे. पक्कड आहे ती. एकमेकांकडे सतत धाव घेतात. त्यातून सारा अनर्थ, संकट उद्भवतात. विषय इंद्रियांवर हल्ले करतात आणि इंद्रिय विषयांवर हल्ला करतात. या 5 कर्मेंद्रियांचा 5 विषयांचा होणारा जो व्यवहार त्याला प्रपंच असं म्हणतात. जीव या विषयांच्या अधीन होतो. मग त्याचं जगणं विषयरूपच होतं. या विषयभोगांनी मी सुखी होईन, समाधानी होईन ही हाव त्याला प्रकामी, प्रलोभी, प्रमत्त करते आणि मग तो जीव या विषयभोगचक्रात अडकतो. तिथून सुटका होतच नाही. विषयामध्ये अथवा विषयभोगामध्येच आनंद भरलेला आहे ही कल्पना असते. हाच भ्रम असतो. पण ही प्रेरणा चित्तामध्ये, मनामध्ये एवढी जबरदस्त असते की ती एकसारखी विषयांकडे, सर्व इंद्रियांना ओढीत असते. खरं तर चित्ताची ओढ सुख समाधान हवं ही आहे. चित्त मूळ स्वरूपात सत चित आनंदरूप आहे. म्हणून त्याला मूळ स्वरूपाचा अनुभव घ्यायची ओढ आहे. पण विषयभोगाची प्रेरणा त्याला अंध बनवते आणि भोग भोगण्यात तो आसक्त होऊन जातो. विषयात तो गुरफटतो. पुन्हा पुन्हा या भोगात दुःख, कष्ट, अशांती, असमाधान भोगूनही त्याचा हव्यास संपत नाही. भ्रम, अज्ञानामुळं हा इंद्रिय आणि विषय यांचा व्यवहार विषवत होतो. श्री ज्ञानदेव वर्णन करतात, विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी, निर्विष होय. इंद्रिय आणि विष यांच्या चाललेल्या क्षोभक, बळयुक्त, चंचल आणि भयंकर अशा हृदयामधून संघर्षातून स्वतःची सुटका करून घेणं हे मोठं अवघड काम आहे. या लढाईत जीवाचं धैर्य टिकत नाही. त्याला संतोष मिळतच नाही. त्याचं आशाबद्ध होऊन अविवेकानं सैरावैरा धावणं संपत नाही. हा खरं तर प्रत्येकाचा अनुभव आहे. संत एकनाथ महाराज सांगतात, अहो, एक वेळ वाऱ्याची मोट बांधता येईल, अग्नी सहज गिळून टाकता येईल, समुद्र एका घोटात प्राशन करून दाखवता येईल, आकाशाची घडी घालता येईल, परी या मनाच्या ओढी अनिवार्य. विषयासक्ती मनात
चित्तात खोलवर दडलेली असते, ती केव्हा, कधी, कशी, कुठं उफाळून येईल हेच सांगता येत नाही. स्वामी आत्मविश्वासानं इथं नमूद करीत आहेत, तुटला विषयाचा लाग. पंच इंद्रिय आणि पंच विषय यांचा जो अतूट संयोग जमला होता तोच तुटला. त्यामुळं जीवनातला जगण्यामधला विसंवाद संपला. खऱ्या सुसंवादाला प्रारंभ झाला. विषरूप अविवेकी जीवन जगणं संपलं आणि अमृतरूप खरं विवेकी जीवन जगण्याची प्रक्रिया सुरू झाली. वासनासक्तता संपली आणि ईश्वर भक्ती मुक्त जीवनाला प्रारंभ झाला. भोग प्रवृत्ती नष्ट झाली आणि विवेक विरक्तीचा लाभ झाला. प्रपंचातील दुःखदायक अनुभूतीचा लोप झाला आणि विश्वातील ईश्वरीय आनंदाचा दिव्य अनुभव सहजतेनं प्राप्त होऊ लागला. हा अनुभवाचा विषय होणं हीच खरी गुरुकृपा आहे. नामदेवराय भगवंताच्या चरणी कळकळीनं प्रार्थना करतात, वासनेचा फासा पडिला माझे कुंठी, हिंडलो जगजेठी नाना देही. सोडवी गा देवा दीनदयानिधी, मी एक अपराधी दास तुझा. इंद्रियांची बहिर्मुख धावाधाव, त्यांना वाटणारं विषयांचं आत्यंतिक आकर्षण हा सारा वासनेचा खेळ आहे. या वासना आसक्तीमुळंच अनंत जन्ममरणांचे फेरे फिरावे लागतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. स्वामी सांगताहेत, आता मी जन्ममरणांच्या फेऱ्यामधून वाचलो, कारण माझं मन चित्त पूर्ण निर्विषयच होऊन गेलं. त्यामुळे माझी जीवदशाही संपून गेली अशा स्थितीस मी पोहोचलो. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जिंकली, मन चिद्रूप झालं. सामरस्य योग म्हणतात तो हाच. एकनाथ महाराज चतुश्लोकी भागवतात वर्णन करतात, चित्त चिंतेसी विसरले, अहम सोहम एक झाले, बुद्धी बोधा खेव पडिले, भरिते दाटले सत्वाचे त्या. देहत्वाची लखलखली, तेणे हरिखे जीवदशा लाजिली, देही देहत्वाची स्फूर्ती गेली, विषयाची झाली पहाट तेथे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.